हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आमच्या घरामध्ये दोन अशा व्यक्ती आहेत की लाड पण त्यांचा तेवढाच असतो आणि मार पण तेवढाच मध्ये करतात. हे दोघं आहेत, एक आमचं कॅट आणि एक माझे आरू. तर काय झालं, मी सकाळी तांदूळ टाकले कोंबड्यांना आणि इतक्या चिमण्या आल्या ना, ते पूर्ण सगळं गोल भरलेलं असं चिमण्या आल्या. तर म्हटलं चला तर त्यांना खायला घातलं तर पाणी पण पाजू, म्हणून म्हटलं त्यांना ना म्हणजे काय म्हणतात शिक्का असतं ते करायचं होतं. एक डब्बा होता आरूच्या खेळण्यातला, भांडेकोंडीचा म्हणजे खेळ होता, त्यातला एक डब्बा होता. मग त्याला काय केलं, एक सुई घेतली, सुई तापवली त्याला आणि त्याला बिळं पाडून घेतली चारी साईडने. कारण चिमण्या येतात दिवसभर इथंच असतात झाडावर लिंबाच्या आणि बसलेल्या असतात आणि म्हणजे घरटी वगैरे नाही त्यांची तिथं, पण असतात दिवसभर तिथं. परत कर्जावर असतात आणि सावलीला येऊन बसतात त्या. आता म्हटलं थोडंसं पाणी तरी त्यांना ठेवावं, पण कशात ठेवा तेच कळत नव्हतं. म्हणून मग आरूच्या खेळण्यातला एक डबा घेतला, त्या चारी बाजूनी बिळं पाडली आणि त्याच्यात हे तंगूस होता, बोरच्या टायमिंगला आणलेला तंगूस शिल्लक होता, तो कापला, कट केला आणि त्याच्यात ते घालून असं ओवून घेतलं. आणि माझं तर काय हात पोचणार नाही वरती, खूप उंच आहे ते. आणि त्यासाठी मग म्हटलं चला आपण आता काहीतरी करू, कारण तसं पण माझा 2-3 दिवस झाले व्हिडिओज आले नव्हते. कारण मी मागच्या आठवड्यामध्ये मुरुमला गेले जत्रा होती तिथली, आणि मी माझा चार्जर बरोबर घेऊन गेले परंतु माझा चार्जर तिथंच राहिला, विसरून माझ्याकडून तिथंच राहिला. आणि परत माझ्याकडे मोबाईलला चार्जिंग करायला चार्जरच नाही. शेजाऱ्याच्यातून आणलेलं, त्यातून थोडीशी चार्जिंग झाली की ते मागायचं आम्हाला करायचं आहे म्हणून. तर मग गेलता आणि काल मी आणलेला रात्रीच चार्जर माझ्या मैत्रिणीचा आहे. तर त्यांनी झाली चार्जिंग बऱ्यापैकी. आणि त्यानंतर म्हटलं आज तरी व्हिडिओ टाकावं, कारण 2-3 दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले. तर म्हणून म्हटलं चला. आणि ह्याच्यामध्ये पाणी मला थोडंसं खायला पण ठेवायचं होतं, पण एकतर खायला तरी बसेल ना तर पाणी तरी बसेल, त्यामुळं मी काही ठेवलं नाही. हे असा डबा एका ठिकाणी ठेवलेला टाकीपाशी पाण्याच्या, पण तिथं फक्त कावळं येऊन पाणी पितात, चिमण्या येतच नाहीत. कारण त्यांना दिसते का नाही काय माहिती. तर काल कावळ्यांनी येऊन सगळं ते पाणी बिणी सांडून गेलं ते. मग तिथनं काढलं, मग ह्यांना म्हटलं शिकं करावा असा. तर ह्या बॉक्सला चारी बाजूनी लावून घेतलं आहे आणि हे वजन ठेवलं आहे, जेणेकरून म्हणजे असं कुठल्या साईडला कळतं आहे का बघायला. आणि हे झालं आहे व्यवस्थित सगळं. तर हे असं झालं आहे. एकदम व्यवस्थित झालं. आणि त्यानंतर म्हटलं आपण आता ती मोठी दोरी करायची आणि ते झाडाला अडकल अशी. आणि दोरी घेतल्याच्यानंतर म्हटलं ते वरचं ही असतं ते जाळून टाकायचं, जेणेकरून ते सुटणार नाही काठ. तर मग म्हटलं तर तीच गाठ सुटली तर ते कधी पण गळून पडेल वरून खाली. तर म्हणून म्हटलं गाठ नको सोडायला आणि हेच करून घ्यावं. तर म्हणून तर म्हटलं. आणि ही मला ना खूप जास्त भाजायची भीती वाटते, कारण उन्हाळ्यात जर भाजलं ना खूप बेकारी हाल होती. कारण माझ्या एकदा हाताला भाजलेलं, आणि पण ते काळं पडलं आहे तिथं काही बीळ नाही पडलं. आणि म्हणजे थोडंसं काळं झालं आहे तिथं, मला वाटलं बीळ पडलं तर काय एवढं करून काय उपयोग नाही झाला. तर म्हटलं पटपट आवरून घ्यावं, कारण परत दुपारनं इतकं गरम होतं, घरात थांबूसुद्धा वाटत नाही 2 मिनटासाठी. आम्ही पटपट सगळंच काम आवरून घेतलेलं. आणि फक्त माझ्या डोक्यात होतं बरं का बरेच दिवस झालं. आणि एकदा आरूला सांगितलं तर आरू मागच लागली, करायचं आहे. तर म्हटलं चला जाऊ द्या, मला पण आता झाली जरा सवड झाली आहे, करून टाकू. आणि त्यानंतर म्हणजे ते व्यवस्थित करून घेतलं. आता काय माहीत कसं बसतं आहे, कारण ते पण नव्हते घरी. झाडाला थोडंसं उंच बांधायचं होतं मला, पण ते पण नव्हते घरी. आरूने मला मदत केली ह्याच्यात थोडंसंही करायला. आणि कारण हीच माझ्या मागं लागली की करायचं आहे म्हणून म्हटलं चला करून घ्यावं. आणि त्यानंतर बघितलं एकदा की तुटलं का काय, थोडंसं वजन वगैरे आलं तर म्हटलं चिमणी येतात. ते चिमणी परत ती बारक्या लाल काळ्या अशा थोड्याशा पर्पल कलरच्या चिमण्या येतात. ते इतक्या छान दिसतात परत त्या बारक्या चिमण्या. त्या पण चिमण्यांनी घरटं पण होतं ह्याच्यावर, पण मालाची गाडी आली ती आणि त्याला थोडासा टब मोठा होता, त्यामध्ये सगळं हे होऊन गेलं. आणि त्यानंतर मी एक दगड बांधला त्याला आणि वरून हे केलं, पण ते काय आम्हाला व्यवस्थित आलंच नाही, कारण तेवढी उंची पाहिजे त्याला
की वरती असतं तर मग अजून हे झालं असतं. पण चिमण्या पार तिथपर्यंत खालपर्यंत येऊन बसतात. त्यामुळं मग मी लय जास्त वर गेलं नाही. पण ते काठीने बघितला दगड खाली घ्यायला, पण दोरा कुठंतरी वरती अडकला आहे. त्यामुळं मला ते काय म्हणजे नाही आलं तर करता. तर कसं वाटलं मी म्हणजे केलं मी पहिल्यांदाच. तर कसं वाटलं व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.